नमस्कार मंडळी, मी विजय वडील स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये। आणि आता वाजले 8:30 आणि मी आहे अडताळा फाटा आणि मी चाललोय मुंबई। आणि ते काबर कशासाठी ते तुम्हाला व्लॉग मध्ये पुढे समजणार। आता आपण चालले आहे प्लॅटिनाना, म्हणजे डायरेक्ट प्लॅटिनाना मुंबईनी बरं भुसावळ स्टेशनला। आणि मी आहे या ब्रिज समोर उभा, तर भेटू आता डायरेक्ट भुसावळ स्टेशन। तर मी आता निघणार होतो अडून, पण आपल्याला वरणगावचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील हे भेटले। ते आपले सबस्क्रायबर आहे, भेटून आनंद वाटला तुम्हाला, थँक्यू। चला आता आपण निघू इथून। आपण आता पार्किंग मध्ये गाडी लावली आहे, गाडीची पावती फाडून घेऊ, डायरेक्ट स्टेशन मध्ये जाऊ। तर भाऊ 35 रुपये घेतात डायरेक्ट एका दिवसाच्या पार्किंगचे। तर आपण आले तर भुसावळ स्टेशनला। आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटले, काय नाव होतं? अरविंद चांदणे। अरविंद चांदणे भाऊ भेटले, त्यांना भेटून आनंद वाटला त्याला, थँक्यू। अरे मला चला भेटू आपल्याला स्टेशनला। आपले सबस्क्रायबर भेटले, तर काय नाव होतं? माझं नाव सागर महाजन आणि आम्ही दादाचे व्हिडिओ कायम आमच्या परिवारात सगळे बिलकुल हसून खेळून एकदम दादा फ्री ठेवायचं काम करतात। आणि जे करतायत त्यांना ईश्वर त्यांना चांगलं प्रोत्साहन देव, बळ देव। हे जे काम करताय हे साधं काम नाही, हे प्रत्येकाला जमत नाही, त्यासाठी आपल्या दादाला खूप खूप शुभेच्छा। चला थँक्यू, भाऊला भेटून आनंद वाटला। आता 10 वाजले आहे, आपली गाडी आहे 1:20 दुरंतो एक्सप्रेस। आपल्याला पूर्ण टाइमपास करणार आता स्टेशनवर। पाहू आता काय टाइमपास काय। आपल्याला भुसावळ स्टेशनवरती एक गँग भेटली आहे, सबस्क्रायबर आहे आपल्याला। कुठले हो तुम्ही? नशिराबादची गँग आहे, त्यांना भेटून आनंद वाटला, थँक्यू। आता वाजले 12 आणि आता 1 घंटा 20 मिनिटं अजून टाइमपास करणार। टाइमपास करायला गेलं मेहनत लागते आज समजलं। तर सकाळी सकाळी मग खिडकीतून मुंबईचे नजारे दिसायला लागले, तर जरा माझ्या जीवाला बरं वाटलं। 8:15 वाजले आणि आपण उतरले CSMT स्टेशनला। आता वाजले 8:15 आणि मी आहे स्टेशनच्या बाहेर। तुम्हाला ते सांगायचं राहिलं की मी कुठे चालतोय, तर आधी आपण नाश्ता वगैरे करून घेऊ, मग सांगतो कशासाठी आलोय मुंबईला। तर भाऊ आता वाजले 9:45 आणि आपला नाश्ता झालाय। तुम्ही तर आता अभि विचार करा असेल की मला काय हेलिकॉप्टर घेणार की विमान घेणार आहे, मी मुंबईला आलाय। पण तशी काही गोष्ट नाही, मला घ्यायचे माईक चांगल्या क्वालिटीचे, त्यासाठी मी आलोय मुंबई। आपण आता जाऊ मार्केटकडे। आता आपण जातोय बोरा बाजार म्हणून एरिया, त्या एरियात मी पोहोचलो होतो, पण अजून ती दुकान उघडली नाही आहे। पण आपण स्टोरी ठेवली होती की मी आलोय, तर एक जण भेटायला आलाय, त्याचा मॅटर आला, मग आपण रिटर्न चाललो। तर आपली स्टोरी पाहून आपल्याला आपले शुभम भाऊ भेटायला आले आहे, त्यांना भेटून आनंद वाटला। ते आपल्या खानदेशातलेच आहे, पण इकडेच राहतात ते, आता ड्युटी करतात पोस्ट मध्ये इथे CST जवळच। त्यांनी स्टोरी पाहिली तसा लगेच मेसेज टाकला आणि मी तिकडे गेलो होतो, वापस दुकानाकडून इकडे आलो होतो। थँक्यू, तुम्हाला भेटून आनंद वाटला। हो दादा, तुम्हाला भेटून आमचं भाग्य खुललं खरं तर। नाहीतर तुम्हाला भेटणं म्हणजे एवढी साधी सुधी गोष्ट नाही। सध्या तरी खानदेशातले तुम्ही एक मोठे युट्यूबर आहात आणि तुमचं जे कॉमेडीचं एक म्हणजे कॉमेडी करायची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी असते, त्यामुळे बघताना आनंद वाटतो। धन्यवाद, तुम्ही आम्हाला भेट दिलात, तुम्ही आम्हाला भेटलात त्याबद्दल। आपण आता पोहोचले आहे दुकानाजवळ। तर आता आपण सगळी शॉपिंग केली। आपण याच्यामध्ये लाईट घेतला आहे RGB, त्याचा स्टँड घेतला आहे, हा एक DJचा माईक घेतला आहे, तो आपण हे पार्सल करून देणार आहे। तर तुम्हाला काहीतरी वेडिंग किंवा फोटोशूट वगैरे काही कशाच्याही संदर्भात काही घ्यायचं असलं तर तुम्ही CST ला उतरले की पायी येऊ शकता इथे 5 मिनिटात। बोरा बाजारमध्ये यांचं दुकान आहे, बॅकझोन मुंबई म्हणून, आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचा नंबर पण टाकून देईन, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। थँक्यू। आणि ऑनलाईन पेक्षा कमी प्राइस इथे भेटून जाते। आपण दुकानाच्या बाहेर निघाले आणि आपल्याला आपले सबस्क्रायबर इथे रस्त्यावर भेटले। त्यांना स्टोरी पाहिलीच होती आपली सकाळी, दीपक नाव आहे त्यांचा, दीपक अकोल्याचे भाऊ आपले व्हिडिओ पाहतात, थँक्यू। आपल्याकडे लोक कंट्रोलचं स्वस्त धान्य घ्यायसाठी लाईन लावतात आणि लोक महागाचं जेवण करायसाठी लाईन लावतात। म्हणजे काय फरक आहे दोघीच्या लाईफ मध्ये? मग पुढे विजा असाला जित्या जीवन तरसच आहे। मी आता जेवण केलं आहे, आता संध्याकाळी मार्केट भरते, पावड रुपये घेतात आपल्याला। एक सबस्क्रायबर आपल्याला भेटायला येत आहे, तर आपल्याला आपले सबस्क्रायबर त्यांना स्टोरी पाहिली होती, मेसेज केला होता, ते भेटायला आले। नाव त्यांचं स्वरूप पाटील। हॅलो गाईस। हा, हे आपल्याकडले भाऊ आहे, पण इकडे मुंबईला असतात। चला भाऊ, थँक्यू, भेटून आनंद वाटला तुम्हाला। खूप चांगलं वाटतंय भाऊंना भेटून इथे। आणि भाऊ इथे ना न्यू इक्विपमेंट्स घ्यायला आले होते, म्हणजे अपग्रेड करता इक्विपमेंट्स, तो तुम्हाला चांगला क्वालिटी कंटेंट जे आहे भेटणार आहे आणि असेच हे ग्रो होत राहणार आहे। सो यांना खूप सपोर्ट करा आणि यांचे व्हिडिओज बघत राहा। थँक्यू थँक्यू थँक्यू। मित्रांनो आता वाजले 7 आणि आपल्या मोबाईलची चार्जिंग होती 10% फक्त, पण स्वरूप भाऊजवळ पॉवर बँक होती, त्याच्यामुळे आम्हाला पॉवर बँकवर मोबाईलला चार्जिंग केला आणि मस्त 1-1.5 घंटा गप्पा बी मारल्या।
आपला मोबाईल आता 95% आलाय, नाही तर हा ब्लॉग आपल्याला आधी संपवणं पडला असता. आणि तुम्ही मागे पाहू शकता जे आपण पिक्चर मध्ये पाहतो CST सेंटरचा नजारा तो दिसतो आहे. आपण पोहोचले CST स्टेशन आणि आपली शॉपिंग झाली आहे. आता वाजले 9 आणि आपल्याला करायचं आहे 12 वाजेला टाइमपास. पाहू आता टाइमपास करतो. नमस्कार हो, आता वाजले 11. टाइमपास करता करता आपण थकून गेले आहे. आता राहिला 1 घंटा आपला टाइमपास करायचा. 1 घंट्यात आपली ट्रेन येईल, पण अजून समजत नाही आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 वर येते का कुठे येते, पाहू आता.